संभवम् तदालम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुक्तिझराळी कारुण्यसिंहो भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी नवनीरद समा नवनीता प्रिय नवनीरद समा नवनीता प्रिय नवनीरद समा नवनीता प्रिय आ नवनीरद समा नवनीता प्रिय नवनीरद समा नवनीता प्रिय नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी हरी आ सीताराम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी राजा राम चरणी श्रीराम चरणी लक्ष लागो रे कीर्तन संगी रंगात देह भागो रे कीर्तन संगी रंगात देह भागो रे कीर्तन संगी रंगात देह भागो रे सीताराम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे स्वरूपी मान लाविता सौख्य आम्हाहू स्वरूपी मान लाविता सौख्य आम्हाहू स्वरूपी मान लाविता सौख्य आम्हाहू स्वरूपी माना स्वरूपी मान लाविता सौख्य आम्हाहू काम क्रोधादिक जाती निज धामा रे काम क्रोधादिक जाती
राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पार्वती पते हर हर महादेव मंगलमूर्ती मोरया महालक्ष्मी माता की जय भारत माता की जय आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची रे धन्य माता पिता तयाची रे आपुलिया हिता जो असे जागता तुका म्हणे माझा घडो त्याची सेवा 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 आणि माझा दैवा पार नाही आणि माझा दैवा पार नाही आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता आपुलिया हिता आपुलिया हिता सज्जन हो प्रत्येक माणूस आपल्या हिताकरताच धडपडतो पण ते हित तात्पुरतेच असते आपले काम कसे होईल मला खायला कसे मिळेल माझा वाटा मला कसा मिळेल बुफे खाण्यात माझा पहिला नंबर कसा येईल ह्यावर आपला फार भर असतो किंबहुना आपण फक्त आपलाच स्वार्थ बघतो आजच्या काळात अशी खूप माणसे आहेत आजच्या अभंगातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्याला सांगतात आपल्या संपूर्ण आयुष्याच्या हिताकरता जो जागा आहे तोच खरा जागा आहे तोच आपल्या जीवनामध्ये सुखी होतो आपल्या हिताबरोबर इतर सर्वांचे हित व्हावे असे कार्य करायला पाहिजे सत्यनीतीशिवाय सत्संगाशिवाय हरिनामाशिवाय चांगले बोलणे चांगले वागणे ह्याशिवाय ते शक्यच नाही
परमभाग्याने आपल्याला माणसाचा जन्म मिळाला आहे, तो फुकट जाणार नाही. ह्याची काळजी आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे. नाहीतर संत आपल्याला विचारतील, जन्मुनी केलेस काय, मनुजा जन्मुनी केलेस काय, घालविले वय पोशिली काया, पिऊनी दधी घृतसाय. मनुजा जन्मुनी केलेस काय. आपण जन्माला येण्यापूर्वी आईने आपल्याला 9 महिने उदरामध्ये सांभाळले आहे. त्याकरता तिने पथ्य पाळली, कष्ट घेतले, आपल्याला लहानाचे मोठे केले. ते आईचे कष्ट फुकट जाऊ नये ह्याकरता जो जागा आहे तोच खरा जागा आहे. तोच आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगले करील. आपल्या संपूर्ण आयुष्याच्या हिताकरता जे जागे आहेत अशा मुलांना जन्म देणारे आई वडील सुद्धा धन्य होय. धन्य माता पिता तयाची रे. सज्जन हो, जीवनात आपल्या वाट्याला आलेले कर्म कार्य न कंटाळता प्रामाणिकपणे करणे ह्यातच आपले हित आहे. भगवान गीतेत सांगतात, स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. काही जबाबदाऱ्या माणसाला जन्मताच पडतात. एखादा माणूस म्हणू शकतो, मी लग्न करणार नाही, पण त्याला आई बाबांची सेवा करावीच लागेल. इंग्रजीत त्याला इनसेपरेबल ॲक्सिडंट म्हणजेच न बदलता येणारी घटना असे म्हणतात. अहो, ज्या घरी जन्म झाला ती गोष्ट बदलता येते का? जिच्या पोटी जन्म झाला ती आई बदलता येते का? म्हणूनच जे जे कर्म कार्य धंदा व्यवसाय उद्योग आपल्या वाट्याला आला आहे तो प्रत्येकाने करावा. ह्यातच आपले हित भले आणि कल्याण आहे. सज्जन हो, आपले हित देवाची कृपा करूनच घेण्यात आहे. अशा परमार्थाच्या भक्तीच्या आड जर गुरु येत असेल तर त्यांचेही ऐकू नये. ना मानावे तैसे गुरुचे वचन, ना मानावे तैसे गुरुचे वचन, जिणे नारायण अंतरे तो. असे संत सांगतात. तसेच ज्याला खरोखरच सत्यनीतीने प्रामाणिकपणाने देवाची भक्ती करायची असेल, त्याच्या आड जर आई वडील येत असेल तर त्यांच्याकडेही दुर्लक्ष करावे, पण भक्ती मात्र सोडू नये. पण आजचा काळच असा आहे की आजी आजोबापासून आई वडिलांनाही आणि मुलांनाही देवाची भक्ती नकोच आहे. अपवाद सोडा, जे करतात त्यांना नमस्कार करा, पण जे करीत नाही त्यांनीही ती करावी ह्या करता कीर्तन आहे. संत तुकारामासारखे एक अधिकारी पुरुष आपल्या अधिकारवाणीने सांगतात, त्या अर्थी आपण सर्वांनी मिळून ईश्वराची भक्ती करूया. मूळ पद्यात तुकाराम महाराज तेच सांगतात. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची रे, धन्य माता पिता तयाची रे. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता, आपुलिया हिता, आपुलिया हिता. सज्जन हो, कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे आपण सर्वांनी थोडा वेळ नामसंकीर्तन करूया.
हरी बोल हरी बोल हरी हरी बोल मुकुंद माधव गोविंद बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल मुकुंद माधव गोविंद बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल मुकुंद माधव गोविंद बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल मुकुंद माधव गोविंद बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल मुकुंद माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद बोल पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महालक्ष्मी माता की जय भारत माता की जय सज्जन हो महाभारतातील हा एक प्रसंग महाभारतातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते लाक्षागृहातून श्री कृष्ण कृपेने पांडव सुखरूप वाचले होते देवाची कृपा असेल तर आपण अनेक प्रसंगातून सुखरूप वाचू शकतो त्याकरता देवाची भक्ती देवाला आवडेल असे कार्य करावे लागते ते कार्य पांडवांनी केले होते ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी पुढे पांडव माता कुंतीसह तपस्व्यांचा वेश घेऊन पुढे निघाले जाता 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 वाटेतच त्यांना वेदव्यास भेटले पांडवांनी त्यांना नमस्कार केला त्यांची विचारपूस केली आणि व्यासजी पांडवांना उपदेश करताना म्हणतात पांडवा ते धरुनिया तदा पोटी पांडवा ते धरुनिया तदा पोटी पांडवा ते धरुनिया तदा पोटी व्यासदेवे कथियला प्रेम गोष्टी व्यासदेवे कथियला प्रेम गोष्टी आपत्काली चित्तात धैर्य राखा आपत्काली चित्तात धैर्य राखा आपत्काली चित्तात धैर्य राखा कृष्ण प्रभुजी निश्चये पाठी राखा कृष्ण प्रभुजी निश्चये पाठी राखा निश्चये पाठी राखा निश्चये पाठी राखा व्यासजी म्हणाले पांडव हो आपत्काल ही एक दिव्य कसोटी आहे त्यावेळी धैर्याने वागा न्यायनीती सदाचार भक्ती उपासना साधना सोडू नका श्रीकृष्ण पाठी राखा आहेच सज्जन हो आजही आपण आपत्कालाची स्थिती भोगत आहोत संकटे आहेतच निसर्गाचा कोप होत आहे दुःखे अडचणी वाद वैर द्वेष निराशा आळस काळजी टेन्शन चिंता वाढतच आहे माणूस मानवता विसरलेला दिसतो भक्ती उपासना साधना
कुठेतरी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. पैसा आहे पण सुख नाही, भारत देशात राहतो पण देशप्रेम नाही, असे हे चालणार नाही. उठा, जागे व्हा आणि आपले कर्तव्य जाणा. व्यासांनी जो पांडवांना उपदेश केला आहे तो तुम्हा आम्हालाही आहे, हे कधीही विसरू नका. व्यासांचा आशीर्वाद घेऊन पांडव पुढे एकचक्रा नगरीत आले. पांडव राजे होते, पण कालगतीने त्यांना भिक्षा मागून जगायला लावले होते. कोणावर कोणता प्रसंग कधी येईल हे सांगता येत नाही, म्हणून माणसाने कुणालाही हसू नये, कमी लेखू नये, शक्यतो मदत करावी. कीर्तन आपल्याला हेच शिकवते. पांडवांनी माधुकरी आणावी आणि ती आईकडे द्यावी. पूर्वी आपल्या भारत देशात काही विद्वान, पंडित, देशभक्त, समाजसेवकांनी माधुकरी मागून शिक्षण घेतले, मोठे झाले, पुढे देशसेवा, समाजसेवा केली. माधुकरी म्हणजे भीक नव्हे, ती भिक्षा आहे. भिक्षा देणाऱ्याला आणि भिक्षा घेणाऱ्यालाही पुण्यच मिळते. म्हणून आपणही शक्यतो दान धर्म करावा. जो दुसऱ्यांना देऊन खातो तोच माणूस होय. कुंती माता पांडवांना भिक्षा वाटून द्यायची, भीमाला थोडी जास्त. एखाद्या दिवशी उपाशी राहावे लागे, खायला प्यायला काहीच मिळत नव्हते, पण कुंती मातेचीही मुले, त्या आईचीही मुले तिचं सर्व काही ऐकत होते. पण आज आपण ऐकतो का? आपण खात असतो, पण ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचे मोठे केले आहे त्यांना आपण कधी विचारतो का, आई आई तू जेवलीस का? तुला काय पाहिजे? तू दमलीस का? मी तुला मदत करू? मुलगा असो मुलगी, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांना मदत केलीच पाहिजे. कीर्तन आपल्याला हेच शिकवते. हरी कृपा असेल तर दुःखांचा नाश होऊ शकतो. पांडवांनी धीर सोडला नाही. काही महिने निघून गेले आणि एका दिवशी पांडव ज्यांच्या घरी राहत होते, ज्यांनी एकचक्रा नगरीमध्ये येऊन एका गरीब गृहस्थाच्या घरी आसरा घेतला होता, त्या घरात अचानक रडारड सुरू झाली. काय झाले काहीच कळेना. घरात भांडण नव्हते, पण कसले तरी संकट आले होते. पण आज घरोघरी वाद, भांडणे, द्वेष भरलेला दिसतो. घरात कोणीही कोणाचे ऐकत नाही, एकमेकात ताळमेळ नाही. जो तो आपल्याला पाहिजे ते करतो आणि आई वडिलांचे कुणीही ऐकत नाही. साधू संत आपल्या घरी यावेत असे कुणालाही वाटत नाही. घराचे नाव शांतीधाम असते, पण घरात अशांती पसरलेली असते. ती घरातील रडारड पाहून कुंती मातेला खूप दुःख झाले. तिने चौकशी केली आणि ती भीमाला म्हणाली, भीमा, ज्यांच्या घरी आपण राहतो, ज्यांनी आम्हाला आश्रय दिला आहे, त्यांच्यावर संकट आले आहे. त्यांच्यावर आम्ही उपकार करावे. भीमाने आश्वासन दिल्यावर कुंती माता चौकशी करायला गेल्या व त्या कुटुंबाने सर्व काही तिला सांगितले. हे संकट फक्त त्यांच्या मालकालाच नव्हे तर संपूर्ण गावाला होते. दुःखात, अडचणीत हा संपूर्ण गाव गांजलेला होता. कारण काय तर या गावात एक बकासूर नावाचा राक्षस राहत होता. त्याला प्रत्येकाने एक गाडीभर अन्न, एक रेडा व एक माणूस खायला द्यायचा. असा या बकासुराचा त्या गावकऱ्यांशी करार होता. लोकांचे जीवन जगणे मुश्किल होते. सर्वजण घाबरलेले होते आणि पांडव ज्यांच्या घरी राहत होते त्यांची आज पाळी होती. प्रत्येक जण म्हणतो, मी बळी जाणार, मी बळी जाणार, तुम्ही जगा. बळी हे जायलाच पाहिजे, कुणीतरी मरणार म्हणून सगळेच जण रडत होते. ती सर्व चर्चा ऐकल्यावर कुंती माता म्हणाली, तुम्ही कुणीही रडू नका. आज राक्षसाला बळी मी माझा मुलगा देईन. रंजल्या गांजलेल्यांना मदत करतात तीच खरी माणसे होय. पण ते काही कुंतीचे ऐकेना. एवढ्यात कुंती माता म्हणाली, आपल्या गावावर आलेले हे संकट मला कायमचे संपवायचे आहे.
हे सर्व ऐकल्यावर त्या गावकऱ्यांनाही आनंद झाला व ठरलेल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी एक गाडीभर अन्न, एक रेडा व बरोबर भीम निघाला. दुसऱ्यांना मदत करण्याकरता आपल्या मुलांचा उपयोग व्हावा असे करता 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 भीम जंगलात पोहोचला आणि बकासुराला हाका मारू लागला. बकासुरा, बकासुरा ये. बराच वेळ झाला, बकासूर येईना. भीमाने ते गाडीभर अन्न खायला सुरुवात केली. एवढ्यात मोठा आवाज करीत बकासूर आला. अरे, पाहतो तर हा प्रकार काही वेगळाच आहे. मी सर्वांना खायचो, मला सर्वजण घाबरायचे, पण आज हा प्रकार वेगळाच. बकासूर भीमावर मुठी मारू लागला, पण भीमाने तिकडे न बघता ते आणलेले अन्न आपणच खाल्ले आणि मग त्या बकासुराचा समाचार घेतला. घनघोर युद्ध सुरू झाले. भीम म्हणाला, आजपर्यंत तू सर्वांना त्रास दिलास, छळलेस, आज तुला मी ठार करणार. असे म्हणून भीमाने बकासुराला उचलले आणि गरगर गरगर फिरवून जमिनीवर आपटले. प्रचंड शक्तिमान असलेला हा बकासूर मरण पावला. मोठा आवाज ऐकून सर्व गावकरी धावत आले. अरे, पाहतो तर बकासूर मेलेला होता. सर्वांनी भीमाचा जय जयकार केला. भीमाची मिरवणूक काढली आणि पांडवांचे आभार मानले. पांडवांनी नेहमी प्रजेचे रक्षण केले होते. स्वतःचा स्वार्थ कधी पाहिला नाही. हे सामर्थ्य पांडवांनी कृष्ण भक्तीने मिळवले होते. मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात. आपुलिया